Hello friends, how are you? Again, we are continuing our lecture in ionic equilibria. Today's point is Lewis theory. In our previous lecture, we studied the Bronsted-Lowry theory, in which we defined the acids and bases. According to Bronsted-Lowry theory, the substance which donate H plus ion to the another substance is known as acid, and the substance which accept H plus ion is known as base. Now, according to Lewis theory, what are the definitions of acids? बघा आपल्याला लेविस थेअरीनुसार ऍसिड्स आणि बेसिसच्या काय डेफिनेशन्स आहेत ते आपल्याला बघायचे. तर बघा ही जी थेअरी आहे ती जीएन लेविस नावाच्या सायंटिस्टने मांडली 1923 साली, बरोबर. तर या लेविसच्या म्हणण्यानुसार ऍसिड म्हणजे कोण आणि बेस म्हणजे कोण याचा आपण अभ्यास करूयात. Now what is acid? According to Lewis theory, acid is the substance which accepts share in electron pair from another substance is acid. And base, what is base? According to Lewis theory, लेविसच्या म्हणण्यानुसार बेस म्हणजे काय, तर the substance which donate share in electron pair to another substance is known as base. बघा acid म्हणजे the substance which accepts share in electron pair from another substance is known as acid. म्हणजे असा सबस्टन्स जो काय करतो, इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करतो, शेअर इन इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करतो. म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रॉन पेअर घेतो. इलेक्ट्रॉन पेअर म्हणजे इलेक्ट्रॉनची जोडी, म्हणजे दोन इलेक्ट्रॉन. जो दोन इलेक्ट्रॉन घेतो, इलेक्ट्रॉनची पेअर घेतो, एकाच वेळी दोन इलेक्ट्रॉन घेतो म्हणजे इलेक्ट्रॉनची पेअर घेतो, त्याला आपण ऍसिड म्हणतो. आणि जो इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो, which donate share in electron pair is known as which donate share in electron pair to another substance is known as base. म्हणजे इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करणारा ऍसिड आणि इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करणारा बेस. आता हे जे शेअर इन आहे याचा अर्थ मी तुम्हाला पुढे सांगतो. अगोदर मी याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला देतो. फॉर एक्झाम्पल बघा, H प्लस हा सबस्टन्स आहे. बघा H प्लस इज द सबस्टन्स. आता हा जो H प्लस सबस्टन्स आहे तो H प्लस सबस्टन्स काय करतो, तर समजा अमोनिया H प्लस कुठून येणार आहे, कुठल्याही ऍसिड पासून, बरोबर. आणि हा आपला अमोनिया सोबत H प्लस ची रिएक्शन केली, काय होतं, अमोनिया स्वतःकडची जी इलेक्ट्रॉन पेअर आहे, सेंट्रल मेटल ॲटम कोण आहे, नायट्रोजन. नायट्रोजन वरती एक इलेक्ट्रॉन पेअर असते. इलेक्ट्रॉन पेअर कशी असते, तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून तुमच्या लक्षात येईल. नायट्रोजनचं कसं आहे, 1s2 2s2 2p3, बरोबर. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7 आहे, 2 2 4 आणि 3 7, बरोबर. 1s2 मध्ये दोन इलेक्ट्रॉन, इनर्शियल आहे, बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करणार नाही. 2s2 मध्ये इथं दोन इलेक्ट्रॉन आणि 2p3 याच्यामध्ये तीन इलेक्ट्रॉन, सिंगल सिंगल सिंगल. हे तीन बॉन्डिंग पेअर्स आहेत, बरोबर. याचं हायब्रिडायझेशन होतं, sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स तयार होतात. अशा 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल तयार होतात आणि याच्यामध्ये पहिल्यामध्ये दोन इलेक्ट्रॉन, दुसऱ्यामध्ये एक, तिसऱ्यामध्ये एक, चौथ्यामध्ये एक, बरोबर. सॉरी 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल तयार होतील
त्याच्यापैकी एक लोन पेअर आहे, राहिलेल्या 3 बॉन्ड पेअर आहेत. 3 बॉन्ड पेअर 3 हायड्रोजन बरोबर बॉन्ड तयार करतील आणि राहिलेली एक लोन पेअर मोकळी असेल. बरोबर. जस्ट तुम्हाला हे लोन पेअर कशी आली हे समजण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं. बघा आता ही जी लोन पेअर आहे ती लोन पेअर तो काय करतो, H प्लस आयनला डोनेट करतो. H प्लस आयनला डोनेट करतो, देतो. बघा आणि दिल्यानंतर ना काय होतं, तर याच्यापासून N हा एक नायट्रोजन, त्याच्याकडे ऑलरेडी 3 हायड्रोजन होते. हा एक पहिला, हा दुसरा, हा तिसरा. बरोबर. त्याच्यानंतर एक इलेक्ट्रॉन पेअर त्याने हायड्रोजनला दिली आणि हायड्रोजन बरोबर त्याने बॉन्डिंग केलं. आता लक्षात घ्या, नायट्रोजनने हायड्रोजनला इलेक्ट्रॉन पेअर दिलेले, म्हणून नायट्रोजन कडून हायड्रोजन कडे एरो काढायचा. बरोबर. आता हा एरो कशाचा असतो, दिस एरो इज ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड. हा एरो कशाचा आहे, कोऑर्डिनेट बॉन्डचा आहे. ज्यावेळी कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होतो त्यावेळी असा आपण त्याला एरो देतो. बरोबर. आता लक्ष द्या की कोऑर्डिनेट बॉन्ड म्हणजे तुम्हाला मी 1-2 मिनिटांमध्ये समजून सांगतो. आपण आयोनिक बॉन्ड आणि कोव्हॅलेंट बॉन्ड बघितलेले असतील. आयोनिक बॉन्ड कसा तयार होतो, ट्रान्सफर ऑफ सिंगल इलेक्ट्रॉन. एक समजा ए आणि बी या दोघांच्या मध्ये आयोनिक बॉन्ड होणार असेल तर काय करतो, ए एक इलेक्ट्रॉन बी ला ट्रान्सफर करतो. ए वरती पॉझिटिव्ह चार्ज येतो, बी वरती निगेटिव्ह चार्ज येतो आणि याच्यामध्ये आयोनिक बॉन्ड तयार होतो. बरोबर. कोव्हॅलेंट बॉन्ड कसा तयार होतो, समजा एक्स आणि वाय ह्या स्पेसिस आहेत. एक्स कडे एक सिंगल इलेक्ट्रॉन आहे, वाय कडे एक सिंगल इलेक्ट्रॉन आहे, दोघांनी शेअर केले इलेक्ट्रॉन आणि दोघांच्या मध्ये बॉन्ड तयार होतो. कोऑर्डिनेट बॉन्ड कसा तयार होतो, समजा सी हा एक ऍटम आहे किंवा स्पेसिस आहे, डी हा एक ऍटम किंवा स्पेसिस आहे. बरोबर. या सी कडे काय आहे, इलेक्ट्रॉन पेअर आहे. या ही इलेक्ट्रॉन पेअर त्याने डी ला दिली, समजा डी वरती प्लस चार्ज आहे. इलेक्ट्रॉन पेअर त्याने डी ला दिली आणि डी ला दिल्यानंतर ना याच्यामध्ये जो बॉन्ड तयार झाला त्याला आपण म्हणतो कोऑर्डिनेट बॉन्ड. हे लक्षात ठेवा. बरोबर. त्याच्यावर चार्ज निघून जातो. आता आपण याच्यामध्ये अजून एक उदाहरण घेऊयात. समजा मी BF3 चं एक्झाम्पल घेतलं. BF3 हा एक मॉलिक्यूल आहे. बरोबर. बोरॉन ट्रायफ्लोराइड. त्याची रिएक्शन आपण अमोनिया बरोबर केली, NHH अगदी सेम होईल. नायट्रोजन वरती लोन पेअर आहे का आहे ती मी तुम्हाला जस्ट सांगितलेले. इलेक्ट्रॉन पेअर तो बोरॉनला देतो, सेंट्रल ॲटमला देतो. दिल्यानंतर ना काय होतं बघा, FBF. त्यानंतर असा कॉम्प्लेक्स तयार होतो NHH. नायट्रोजनने बोरॉनला इलेक्ट्रॉन पेअर दिलेले म्हणून एरो नायट्रोजन कडून बोरॉन कडे काढायचा. बरोबर. आता बघा मग याच्यामध्ये आपल्या लेविस थेअरीनुसार ऍसिड कोण आहे, तर हा H प्लस ऍसिड आहे आणि BF3 ऍसिड आहे. H प्लस आणि BF3 काय आहेत, ऍसिड आहे. कारण का, ऍसिड काय करतो, विच ऍक्सेप्ट शेअरिंग इलेक्ट्रॉन पेअर. बरोबर. जो काय करतोय, शेअरिंग इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतोय. H प्लस आणि BF3 इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करतायत. बरोबर. म्हणून त्यांना आपण ऍसिड म्हणतो. आणि बेस कोण, जो डोनेट करतो तो बेस. बरोबर. इथं अमोनिया हा काय तुमचा बेस आहे. सिंपल आहे. बघा आता शेअरिंग इलेक्ट्रॉन पेअर म्हणजे काय बघा. बेस काय करतो, डोनेट करतो. शेअरिंग इलेक्ट्रॉन पेअर. ऍसिड काय करतो, ऍक्सेप्ट करतो. बरोबर. बघा तर शेअरिंग म्हणजे काय, तर ज्यावेळी हा इलेक्ट्रॉन डोनेट करतो त्यावेळी हायड्रोजन आणि नायट्रोजन, बघा नायट्रोजनने ज्यावेळी H प्लस आयनला इलेक्ट्रॉन दिला त्यावेळी हायड्रोजन आणि नायट्रोजन या दोघांच्या मध्ये ही इलेक्ट्रॉन पेअर शेअर केली जाते. बरोबर. हे काय नायट्रोजन कडे एकट्याकडे थांबत नाही, इलेक्ट्रॉन पेअर शेअर केली जाते. म्हणून आपण या इलेक्ट्रॉन पेअरला शेअरिंग इलेक्ट्रॉन पेअर असं म्हटलेलं आहे. बरोबर. आता बघा आपण थोडस पुढे डिटेल मध्ये जाऊयात. बर. आता एक प्रश्न आपल्या मनामध्ये असा पडला पाहिजे की हा जो अमोनिया आहे तो इलेक्ट्रॉन का देतो आणि H प्लस आयन इलेक्ट्रॉन का घेतो. बरोबर. इथं सुद्धा BF3 इलेक्ट्रॉन का घेतो आणि NH3 इलेक्ट्रॉन का देतो. एक मनामध्ये आपल्या प्रश्न असा आला पाहिजे की BF3 NH3 ला का इलेक्ट्रॉन देत नाही, उलट का होत नाही. बरोबर. तर त्याचं कारण आपण थोडस बघूयात. तर आपण मी तुम्हाला इथे एक सिंपल भाषेमध्ये ऍसिड आणि बेसचा डेफिनेशन सांगतो. बघा
ऍसिड म्हणजे कोण असतो, जसं आपण सांगितलं आताच इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर, जो इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करतो त्याला आपण ऍसिड म्हणतो, बरोबर. त्यानंतर बेस कोणाला म्हणतो आपण, बेस, तर इलेक्ट्रॉन पेअर डोनर, जो इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो त्याला आपण बेस म्हणतो, बरोबर. आता बघा मी तुम्हाला प्रश्न असा विचारलेला की हा NH3 इलेक्ट्रॉन पेअर डोनेट का करतो आणि H+ इलेक्ट्रॉन का घेतो, तसंच इथं सुद्धा NH3 का देतो आणि हा का घेतो, बरोबर. आता एक सिंपल गोष्ट आहे, साधी गोष्ट आपल्या बुद्धीला पटण्यासाठी, हा ऍसिड इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर आहे, बरोबर. तो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतोय, इलेक्ट्रॉन घेतोय, का घेत असेल तर त्याच्याकडे इलेक्ट्रॉनची कमतरता आहे म्हणून घेतो, साधी गोष्ट आहे. सो ऍसिड इज इलेक्ट्रॉन डेफिशियंट. कमतरता आहे म्हणजे काय, इट इज इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस. डिफिशियंट म्हणजे त्याच्याकडे इलेक्ट्रॉनची कमतरता असते, त्याच्याकडे इलेक्ट्रॉन कमी असतात म्हणून तो इलेक्ट्रॉन घेतो, बरोबर. बघा, आणि देणारा का देत असेल तर त्याच्याकडे इलेक्ट्रॉन जास्त आहेत म्हणून. सो बेस डोनेट्स इलेक्ट्रॉन पेअर बिकॉज इट इज इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस. त्याच्याकडे इलेक्ट्रॉन भरपूर आहेत, इलेक्ट्रॉनच्या बाबतीमध्ये तो श्रीमंत आहे म्हणून त्याला इलेक्ट्रॉन रिच आपण म्हणतो, बरोबर. आता बघा, बरं मग हे ऍसिड कोण कोण असू शकतात आणि बेस कोण कोण असू शकतात हे आपण थोडंसं बघूया. तर तुम्ही लेविस ऍसिड वगैरे शब्द ऐकला असेल, आहे का नाही. फ्रिडल-क्राफ्ट अल्किलेशन 11वी मध्ये आपण एरोमॅटिक कंपाउंड्स मध्ये शिकलोय. बेन्झीन रिएक्ट्स विथ हॅलोजन्स इन प्रेझेन्स ऑफ लेविस ऍसिड्स लाइक FeCl3, AlCl3 and forms हॅलोजेन्स, बरोबर. असं तुम्ही बघितलेले. तर हे लेविस ऍसिड म्हणजे काय ते आपण डिटेल मध्ये बघूयात, बरोबर. आता बघा, मग जसं मी तुम्हाला सांगितलं ऍसिड म्हणजे इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर आहे, जो इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करतो त्याला आपण ऍसिड म्हणतो. काय ऍक्सेप्ट करतो तर तो इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, त्याच्याकडे इलेक्ट्रॉनची कमतरता आहे म्हणून तो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो. इलेक्ट्रॉनची कमतरता कोणाकोणाकडे असते तर सगळ्यात पहिलं लक्षात घ्या, इलेक्ट्रॉनची कमतरता सिंपल कॅटायन्स मध्ये असते. सिंपल कॅटायन्स, बरोबर. सिंपल कॅटायन म्हणजे काय, त्यांच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. K+, Ca2+, Mg2+, Na+, म्हणजे एनी सिंपल कॅटायन किंवा H+, त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. सिंपल कॅटायन म्हणजे सिंगल ऍटम आणि त्याच्यावरती चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज, बरोबर. मग तो पॉझिटिव्ह चार्ज 1+ असेल, 2+ असेल, किती असेल. कॉम्प्लेक्स कॅटायन्स नकोत. कॉम्प्लेक्स कॅटायन्स म्हणजे पॉलिएटॉमिक कॅटायन्स म्हणजे 2, 3, 4 असे नकोत. कारण लक्षात घ्या, सगळेच पॉलिएटॉमिक कॅटायन्स जे आहेत ते ऍसिड म्हणून काम करत नाहीत. फॉर एक्झाम्पल NH4+, बरोबर, हा कॉम्प्लेक्स कॅटायन. कॉम्प्लेक्स कॅटायन म्हणजे पॉलिएटॉमिक कॅटायन, बरोबर. कॉम्प्लेक्स कॅटायन आपण म्हणू शकत नाही, पण पॉलिएटॉमिक कॅटायन आपण म्हणू शकतो, बरोबर. हे पॉलिएटॉमिक कॅटायन जे आहेत ते जनरली ऍसिड, लेविस ऍसिड म्हणून काम करू शकत नाही. त्याची कारण आहे, त्याचं कारण तुम्हाला केमिकल बॉन्डिंग मध्ये मिळेल. आपल्याला जास्त डीप मध्ये जायला नको, आपला मेन मुद्दा बाजूला राहील, बरोबर. बघा, सिंपल कॅटायन्स आहेत, हे सिंपल कॅटायन्स ऍसिड म्हणून काम करू शकतात. कारण का, ते इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करतात. इलेक्ट्रॉन पेअर का ऍक्सेप्ट करतात तर ते इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहेत. इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहेत म्हणजे ह्या सगळ्या कॅटायन्सकडे इलेक्ट्रॉनची कमतरता आहे. का कमतरता आहे तर उदाहरण मी तुम्हाला सांगतो. K+ जर आपण घेतला तर K+ कसा तयार झालाय, त्याने एक इलेक्ट्रॉन कोणाला तरी दिलेला आहे. इलेक्ट्रॉन दिल्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि इलेक्ट्रॉन दिल्यावरती याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो, म्हणजे याचा अर्थ त्यांनी इलेक्ट्रॉन गमावला. इलेक्ट्रॉन गमावल्यामुळं त्याच्याकडे इलेक्ट्रॉनची कमतरता निर्माण झाली, म्हणजे तो इलेक्ट्रॉन डिफिशियंट झाला. इलेक्ट्रॉन डिफिशियंट झाल्या कारणाने त्याने इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट केली आणि म्हणून तो ऍसिड झाला, लेविस ऍसिड झाला. समजतंय का. बघा, त्यानंतर अजून कोण कोण इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतं तर दुसरा इनकम्प्लीट ऑक्टेट असणारे मॉलिक्युल्स. म्हणजे असे काय मॉलिक्युल्स आहेत ज्यांच्यामध्ये सेंट्रल ऍटमचं ऑक्टेट इनकम्प्लीट असतं. उदाहरणार्थ मी तुम्हाला BF3 चं एक्झाम्पल दिलेलं बघा. BF3
BF3 मी हा मॉलिक्यूल काढतो बघा. असे मॉलिक्युल्स ज्याच्यामध्ये सेंट्रल ॲटम चं ऑक्टेट इनकम्प्लीट असतं. बरोबर. सेंट्रल ॲटम इथं बोरॉन आहे. बरोबर. याचा ऑक्टेट बघूयात आपण. तर एका कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत शेअर केलेले. इथं 2 आहेत, इथं 2 आहेत, इथं 2 आहेत, 2 आहेत, इथं 2 आहेत. बरोबर. बोरॉन काय करेल, हे शेअर करून इलेक्ट्रॉन पेअर शेअर करून स्वतःचं ऑक्टेट पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. बरोबर. आता बघा इथं किती इलेक्ट्रॉन आहेत, 2 आणि 2 4 आणि 2 6. ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन लागतात, तर ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी 8 इलेक्ट्रॉन लागतात. पण इथं किती आहेत, 6च आहेत, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन कमी आहेत. म्हणजे याचा ऑक्टेट इनकम्प्लीट आहे. आणि इनकम्प्लीट आहे म्हणजे याचा अर्थ त्याला 2 इलेक्ट्रॉन कमी आहेत. आणि तो 2 इलेक्ट्रॉन कमी असल्यामुळं तो काय झाला, 2 इलेक्ट्रॉनची कमतरता असल्यामुळं तो काय झाला, इलेक्ट्रॉन डिफिशियंट झाला. आणि इलेक्ट्रॉन डिफिशियंट झाल्यामुळे तो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करेल. आणि ऍक्सेप्ट केल्यामुळे तो कोणाचं काम करेल, ऍसिडचं काम करेल. त्याला आपण काय म्हणू, ऍसिड असं म्हणू. बरोबर. म्हणजे अशी बरीचशी उदाहरणं आहेत. MgCl2 चं उदाहरण आहे, BeCl2 चं उदाहरण आहे. बरोबर. याच्यामध्ये ऑक्टेट मध्ये 4च इलेक्ट्रॉन असतात, याच्यामध्ये सुद्धा 4च असतात. AlCl3 चं उदाहरण आहे. AlCl3 याला आपण ऍसिड म्हणतो. जसं मी तुम्हाला सांगितलं ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये याचा बऱ्याच वेळा उल्लेख केला जातो. लेविस ऍसिड, त्यावेळी लेविस ऍसिड इन प्रेझेन्स ऑफ लेविस ऍसिड AlCl3 असं आपण म्हणतो. पण आपल्याला लेविस ऍसिड कसं काय तेच कळत नाही. AlCl3 लेविस ऍसिड का म्हणू नये हे आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये सांगताना सांगतो, परीक्षेमध्ये लिहिताना लिहितो. पण आपल्याला समजत नाही याला लेविस ऍसिड का म्हणायचं, तर त्याचं कारण आहे. बरोबर. बिकॉज इट ऍक्सेप्ट्स इलेक्ट्रॉन. तिसरा बघा अजून कोण कोण इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतं, तर लक्षात घ्या की द स्पेसीज which has multiple bond between atoms of different electronegativity. आता हे बेस मी थोडंसं पुसून टाकतो बघा, जागा आपल्याला पुरणार नाही. म्हणजे ज्यांच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये जास्त फरक असेल आणि त्यांच्यामध्ये जर का मल्टिपल बॉन्ड असेल तर तो लेविस ऍसिडचं काम करतो. बरोबर. फॉर एक्झाम्पल कार्बन डायऑक्साइड C+O. कार्बन डायऑक्साइड हा लेविस ऍसिड आहे. याच्यामध्ये कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये मल्टिपल बॉन्ड आहे. बरोबर. या 2 ऍटम्स मध्ये. आणि कार्बन आणि ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये जास्त फरक आहे. बरोबर. त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये फरक आहे, खूप जास्त फरक आहे. ऑक्सिजन हा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे कार्बन पेक्षा. आणि त्याच्यामुळं जर का याच्या सानिध्यामध्ये कुठला बेस आला, लेविस बेस आला, बरोबर, तर काय होतं बघा, तर कार्बन आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड ब्रेक होतो. याच्यावरती तो शिफ्ट होतो. शिफ्ट झाल्यानंतर ऑक्सिजन निगेटिव्हली चार्ज होतो. कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज येतो. आणि पॉझिटिव्ह चार्ज आल्यामुळे हा याच्यावरती अटॅक करतो. बरोबर. बघा आता म्हणून लक्षात घ्या अशा पद्धतीचे ऍटम ज्यांच्यामध्ये मल्टिपल बॉन्ड आहे आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये फरक आहे, अशा पद्धतीचा ऍटम हा, अशा पद्धतीचा मॉलिक्यूल काय करतो, लक्षात घ्या, लेविस ऍसिडचं काम करू शकतो. बरोबर. आता पुढे बघा याच्यामध्ये अजून एक उदाहरण मी तुम्हाला देतो की अजून कोण कोण लेविस ऍसिडचं काम करू शकतात. तर चौथा मुद्दा असा की ज्याच्यामध्ये एम्प्टी डी ऑर्बिटल आहे. बघा उदाहरणार्थ PCl3 किंवा PCl5 याचं एक एक्झाम्पल. इट इज लेविस ऍसिड. बरोबर. याच्याकडे एम्प्टी डी ऑर्बिटल आहे, म्हणजे डी ऑर्बिटल मोकळी. कसं काय, तर फॉस्फरस मी उदाहरण सांगतो तुम्हाला. फॉस्फरस ॲटॉमिक नंबर 15 आहे, 15. बरोबर. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 3s2 3p3 आणि 3d0. बरोबर. याच्यामध्ये डी ऑर्बिटल मोकळे. आता मी डिटेल मध्ये जात नाही, ब्लॉक डायग्राम काढत नाही. पण डी ऑर्बिटल मोकळे असल्यामुळं इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करण्यासाठी बरीच जागा मोकळी. बरोबर. आणि त्याच्यामुळे ते एम्प्टी डी ऑर्बिटल असल्यामुळं ते इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करू शकतात, कारण त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनला ऍक्सेप्ट करण्यासाठी ठेवण्यासाठी जागा मोकळी आहे. आणि त्याच्यामुळे ते इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात आणि म्हणून ते ऍसिड आहेत. बरोबर. आता बघा पुढे
लेविस बेस म्हणून कोण काम करतात ते आपल्याला बघायचंय. ऍसिड कोण काम करतात? सिंपल कॅटायन, त्याच्यानंतर द मॉलिक्युल्स हॅव्हिंग सेंट्रल मेटल ॲटम ऑफ इनकम्प्लीट ऑक्टेट, देन मल्टिपल इफ in molecule there is a multiple bond between atoms of different electronegativity, and fourth case is the atoms which has the molecules which has central metal atom has the molecules in which central metal atom has empty d orbital. या चार केसेस मध्ये कुठलाही मॉलिक्यूल, कुठलाही आयन किंवा ॲटम किंवा स्पेसिस आपण त्याला म्हणू, हा ऍसिडचं काम करतो. बरोबर. आता आपण बेस म्हणजे काय ते बघूया. व्हॉट इज बेस? आता सिंपल विचार करा, बेस म्हणजे काय करतो की लेविसच्या थेअरीनुसार बेस म्हणजे कोण? तर इलेक्ट्रॉन पेअर डोनर, इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करणारा, दुसऱ्याला इलेक्ट्रॉन पेअर देणारा. बरोबर. बरं, इलेक्ट्रॉन पेअर कोण देईल? ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन जास्त आहेत. बरोबर नाही? कमी असलेला इलेक्ट्रॉन देणार आहे का? नाही देणार. इलेक्ट्रॉन पेअर डोनर, बेस कोण आहे? इलेक्ट्रॉन पेअर डोनर आहे. का इलेक्ट्रॉन पेअर डोनर आहे? बिकॉज इलेक्ट्रॉन रिच, इलेक्ट्रॉन रिच, त्याच्याकडे इलेक्ट्रॉन भरपूर आहेत म्हणून तो इलेक्ट्रॉन देईल. इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस कोण असतात? तर सगळ्यात पहिला न्यूट्रल मॉलिक्यूल, न्यूट्रल मॉलिक्यूल हॅविंग लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे मॉलिक्यूल न्यूट्रल आहे पण त्याच्यावरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. एक्झाम्पल बघा, अमोनिया NH3 जस्ट आपण एक्झाम्पल बघितलेलं आहे. नायट्रोजन वरती लोन पेअर आहे, मॉलिक्यूल न्यूट्रल आहे, त्याच्यावर कुठला चार्ज नाही, पॉझिटिव्ह निगेटिव्ह कुठला चार्ज नाही, म्हणून हा न्यूट्रल आहे. आणि नायट्रोजन वरती इलेक्ट्रॉन पेअर आहे. बरोबर. इलेक्ट्रॉन पेअर आहे, ही जास्तीची इलेक्ट्रॉन पेअर आहे. म्हणजे ही इलेक्ट्रॉन पेअर म्हणजे काय बघा, तर बॉन्ड तयार करून राहिलेली उरलेली शिल्लक इलेक्ट्रॉन पेअर आहे. म्हणजे काय, त्याच्याकडे ही इलेक्ट्रॉन पेअर शिल्लक आहे. बरोबर. म्हणून हा काय इलेक्ट्रॉन रिच आहे, भरपूर आहे त्याच्याकडे. हा इलेक्ट्रॉनच्या बाबतीमध्ये श्रीमंत आहे, बॉन्ड तयार करून अजून इलेक्ट्रॉन पेअर राहिलेले, म्हणजे हा इलेक्ट्रॉन रिच आहे आणि म्हणून तो इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो आणि म्हणून हा बेस आहे. त्यानंतर अमाइन्स, अमाइन्स म्हणजे अमाइन्स मध्ये आर हा लिखित ग्रुप आहे, आरएल ग्रुप किंवा एनी ग्रुप. बरोबर. आर फॉर रिप्लेसेबल. बरोबर. ते मी ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकवताना मी तुम्हाला सांगतो. अमाइन असेल, अमाइनचा फंक्शन ग्रुप NH2, याच्यामध्ये नायट्रोजन वर इलेक्ट्रॉन पेअर आहे. किंवा अल्कोहोल असेल ROH, अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप, याच्यामध्ये ऑक्सिजन वरती इलेक्ट्रॉन पेअर आहे, एक सोडून दोन इलेक्ट्रॉन पेअर आहेत. बरोबर. म्हणजे असा न्यूट्रल मॉलिक्यूल ज्याच्यावरती त्याच्यामध्ये कुठल्याही एका ॲटम वरती इलेक्ट्रॉन पेअर आहे, तो काय करतो? लेविस बेसचं काम करतो. बरोबर. त्याला आपण लेविस बेस म्हणूया. त्यानंतर दुसरा निगेटिव्हली चार्ज आयन्स. कुठलाही निगेटिव्हली चार्ज आयन घेतला आपण, फॉर एक्झाम्पल Cl मायनस घेतला, OH मायनस. बरोबर. त्याच्यावरती मायनस चार्ज येतो. बरोबर. मायनस चार्ज याचा अर्थ काय? मायनस चार्ज कधी येतो? ज्यावेळी इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो त्यावेळी. बरोबर. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, NaOH कसा तयार झाला रे? सॉरी, OH मायनस कसा तयार झाला? NaOH पासून. या OH ने काय केले? सोडियमचा इलेक्ट्रॉन एक घेतला आणि घेतल्यामुळं OH वरती मायनस चार्ज आला आणि प्लस Na प्लस तयार झाला. बरोबर. आता ह्या OH ने सोडियमचा एक इलेक्ट्रॉन घेतला, स्वतःकडे इलेक्ट्रॉन घेतला, म्हणजे तो इलेक्ट्रॉन रिच झाला, त्याच्याकडे इलेक्ट्रॉन जास्त झाले. स्वतःचा एक इलेक्ट्रॉन होता ऑक्सिजनकडे, शिवाय त्याने सोडियमचा पण एक घेतला, म्हणजे तो इलेक्ट्रॉन रिच झाला, त्याच्याकडे इलेक्ट्रॉन भरपूर झाले. आणि इलेक्ट्रॉन रिच झाल्यामुळं तो इलेक्ट्रॉन पेअर काय करू शकतो? तो डोनेट करू शकतो आणि डोनेट केल्यामुळे तो काय होतो? बेस होतो. समजतंय? बघा, आता आपण एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर बघूया. जसं मी पाठीमागच्या लेक्चर मध्ये पण सांगितलेलं, पण आता थोडंसं डिटेल मध्ये सांगतो. आपण तीन थिअरीज बघितल्या बघा, एक आर्हेनियस थिअरी, दुसरी ब्रॉन्स्टेड लॉरी थिअरी आणि आता आपण बघितली ती लेविस थिअरी. या तीन थिअरीजने ऍसिड आणि बेसची डेफिनेशन वेगवेगळ्या पद्धतीने केलेली. आता आपण पुढचा मुद्दा बघायचा आहे, एम्फोटेरिक नेचर ऑफ
वॉटर, पाणी हे अँफोटेरिक आहे. वॉटर इज अँफोटेरिक. म्हणजे बघा बेसिकली सबस्टन्सचे क्लासिफिकेशन 4 पद्धतीने करू शकतो. सबस्टन्स मे बी ऍसिडिक, सबस्टन्स मे बी बेसिक, सबस्टन्स मे बी न्यूट्रल और इट मे बी अँफोटेरिक. बरोबर. म्हणजे सबस्टन्स ऍसिडिक असू शकतो, बेसिक असू शकतो किंवा न्यूट्रल असू शकतो. न्यूट्रल म्हणजे तो ऍसिड पण काम करत नाही आणि बेसचं पण काम करत नाही. आणि अँफोटेरिक म्हणजे काय, जो ऍसिडचं पण काम करतो आणि बेसचं पण काम करतो त्याला अँफोटेरिक असं म्हणतो. न्यूट्रल सबस्टन्सेस आर नॉट अँफोटेरिक. न्यूट्रल इज डिफरंट कन्सेप्ट अँड अँफोटेरिक इज डिफरंट कन्सेप्ट. बघा आता आपण बघूया. वॉटर रिएक्ट्स विथ HCl and it forms hydronium ion H3O+ ion. बरोबर. बघा इथं तुम्हाला सांगितलं HCl मध्ये H+Cl- आहे. जसं मी तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीनं HCl हा कंपाऊंड कोव्हॅलेंटच आहे, पण तरीसुद्धा तुम्हाला समजावं म्हणून मी इथे H+ आणि Cl- लिहिलेले. हा HCl काय करतो, हा जो H+ आयन आहे तो याला देऊन टाकतो आणि दिल्यामुळे काय होतो, H3O+ तयार होतो, है की नाही. H3O+, हा एक H+ आयन जाऊन याला मिळाला तर H2 चा H3 झाला. हा दोन हायड्रोजन आणि हा एक तिसरा H3 झाला आणि O+ झाला. कारण का हा न्यूट्रल आहे, याला जाऊन एक पॉझिटिव्ह जाऊन मिळाला, तो पॉझिटिव्ह चार्ज त्याच्यावरती येणार आहे. +Cl-. बरोबर असं होतं. त्यानंतर H2O+ NH3. आता हे तुम्हाला मी गेल्या वेळी पण सांगितलेल्या लेक्चर मध्ये. याच्यामध्ये काय होतं, हा H2O काय करतो, H+ आयन NH3 ला डोनेट करतो. बरोबर. H2O ची फोड मी अशी करतो HOH. बरोबर. H वरती प्लस चार्ज, OH वरती मायनस चार्ज असं समजूया. परत सांगतो, वॉटर इज कोव्हॅलेंट कंपाऊंड. हा कोव्हॅलेंट कंपाऊंडच आहे, आयनिक कंपाऊंड नाही, पण तुम्हाला समजावं म्हणून मी प्लस आणि मायनस लिहिले. हा H+ आयन याला डोनेट केला जातो. केल्यानंतर ना इलेक्ट्रॉनची मूवमेंट दाखवत नाही मी, ऍटमची मूवमेंट दाखवतोय. बघा परत तुम्ही म्हणाल की मगाशी इथून नायट्रोजन कडून इकडे एरो दाखवला, आता इकडून इकडे कसा दाखवतोय, तर इथं मी ऍटम शिफ्ट केलेला दाखवतोय. मग H+ आणि NH3 ला दिला, काय होणार, NH4+ तयार होणार. प्लस राहिलं काय, OH-. बघा असा तयार होईल. आता इथं वॉटर मॉलिक्यूल H+ आयन ऍक्सेप्ट करतोय. बरोबर. आपली 2 नंबरची थेरी ब्रॉन्स्टेड-लॉरी थेरी काय सांगते, जो H+ आयन ऍक्सेप्ट करतो तो बेस असतो. बरोबर. म्हणजे इथं वॉटर काय आहे, बेस आहे. आणि इथं बघा, इथं H+ आयन वॉटर मॉलिक्यूल H+ आयन डोनेट करतोय. बरोबर. मग आपल्या थेरीनुसार, ब्रॉन्स्टेड-लॉरी थेरीनुसार जो H+ आयन डोनेट करतो तो कोण असतो, ऍसिड असतो. बरोबर. म्हणजे वॉटर इथं HCl बरोबर बेसचं काम करतोय आणि NH3 बरोबर ऍसिडचं काम करतोय. म्हणजे याचा अर्थ वॉटर, पाणी हे ऍसिड आणि बेस दोन्हींचं काम करतोय. आणि जसं मी तुम्हाला सांगितलेलं की जर काय एखादा सबस्टन्स ऍसिड आणि बेस दोन्हींचं काम करत असेल तर त्याला आपण म्हणायचं द सबस्टन्स इज अँफोटेरिक. तो सबस्टन्स कसा आहे, अँफोटेरिक आहे. सो वॉटर इज अँफोटेरिक सबस्टन्स. H2O is amphoteric substance. बरोबर. तुम्हाला प्रश्न विचारतील परीक्षेला, एक्सप्लेन द अँफोटेरिक नेचर ऑफ वॉटर. या 2 रिएक्शन लिहिणं खूप महत्वाचं आहे. बघा तर आता आपण, मी तुम्हाला थोडस बरं याच्यामध्ये एरो रिव्हर्सिबल पाहिजे. बघा आता मी तुम्हाला याच्यामधला होमवर्क देतो. बघा पेज नंबर 49 वरती इथं प्रश्न दिलेला आहे, यूज युअर ब्रेन पॉवर, आहे का नाही. चौकोनामध्ये ऑल ब्रॉन्स्टेड बेसेस आर ऑल्सो लेविस बेसेस बट ऑल ब्रॉन्स्टेड ऍसिड्स आर नॉट लेविस ऍसिड्स. एक्सप्लेन. हा प्रश्न दिलेला आहे. हा प्रश्न तुम्ही होमवर्क म्हणून करायचा आणि तो मला आपल्या शाळेच्या ग्रुपवरती किंवा माझ्या पर्सनल व्हॉट्सअपवरती तुम्ही मला त्याचं उत्तर पाठवायचं. ठीक आहे. धन्यवाद. बाकीचं आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात.